मग नाचलं तर काय हरकत आहे याच्यावर? आता नाचूया की याच्यावर? असू दे. असं नाही म्हणजे काय? नाही, पण त्याच्यामध्ये वडील आहेत ही माझी भावना आहे ना. हेच तुझं उत्तर आहे मूर्खा. माणूस मूर्तीला वंदन करतो ते दगडाला नसतो, ते त्या भावनेचं असतं. ते भावपूजन असतं. ज्याला भाव समजला नाही तो बुद्धीचाही तुझा अभावच आहे. आम्हाला काही कळत नाही काय? मनामध्ये भगवंत असतो हे माहीतच आहे, पण त्याचं व्यक्त स्वरूप म्हणून नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. अरे आपण मोकळत चालायचं असतं, पण पहिल्या सुरुवातीला थोडस मुलाला गाडा घेऊन चालवलं म्हणून काही कोणी मूर्ख ठरत नाही. तू वेडा आहेस. समाज एखादी चांगली गोष्ट घेऊन चांगल्या मार्गाकडे जात असेल तर स्वतःच्या बुद्धीनं नको ते खाडे घालतोस. अरे अध्यात्म मलाही कळतं. देव अंतरात नांदे, देव बाही देशी कोंदे, देव आप देवारात नाही, देवानाही देवालो देवालो. पंढरीनाथ महाराज की जय. एका बाजूला विज्ञानाचा धर्म जगात चालू असताना स्वामींनी परदेशात जाऊन धर्माचं विज्ञान मांडलं की आमचा धर्म विज्ञान सिद्ध आहे. किंबहुना आश्चर्य लक्षात घ्या, सर्व धर्म परिषदेमध्ये जाऊन नुसतं उभं राहणं फार महत्वाचं नाही. स्वामीजींनी आध्यात्मिक शक्तीबरोबर शारीरिक शक्ती पण बऱ्याच कमावल्या होत्या, ज्याचं भान युवकाच्या दिनी आपण ठेवायलाच हवं. पण जिथे शब्दाने वाद करता येतो तिथे शब्दाने, जिथे शब्द कळत नाही तिथं जसा वाद करावा लागतो तसा. कारण स्वामीजींना असे त्रास देणारे बरेच प्रकरण झाली आहेत. ऐकूनच घेत नसत, काहीतरी काडकुड 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 करायचे. मग शेवटी स्वामींनी त्यांचा उपाय केला होता. विवेकानंद सुद्धा शरीर पातळीवर यायचे, समोरच्या उपदेशकाला असा उचलला 2 हातावर, म्हणजे परत काही फालतू बोललास तर समुद्रात फेकून दे. हो तुम्ही संन्यासी आहात ना, हो रागवता काय? मी माझ्या व्यक्तिगत मान अपमानाच्या वेळी संन्यासी आहे. माझ्या धर्माच्या आणि राष्ट्राच्या अपमानामध्ये शांत राहणं हे आमच्या संन्यास धर्माला मान्य नाही. मी बुद्धीनं प्रतिवाद करीन, पण बुद्धीला तू प्रतिसाद देत नसशील तर तुला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत सांगेन. कारण आम्हाला सुद्धा सगळ्यांसमोर गीता सांगायचा काही हव्यास नाही. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता अशी पूर्वी म्हण होती. आता म्हण बदलली आहे. गाढवा पुढे वाचली गीता, वाचणारा गाढव होता. तुला अक्कल नाही का? ते काय जनावर आहे ते? त्याच्या ढोणावर 2 फटके मारले की त्याला कळतं काय करायला पाहिजे. ते गीत कुठं सांगत बसतो? आयुष्य वाया घालवायला बसलाय. ज्याला ज्या भाषेत कळेल त्याला त्या भाषेत सांगता आलं पाहिजे. म्हणून धर्माच्या तत्वज्ञानाच्या साधनेच्या शक्ती बरोबर स्वामीजींनी शरीर शक्ती आदर्श मानली. आणि या निर्भयतेच्या ताकदीवर ते अमेरिकेत बोलू शकले की मी आज अशा एका देशाकडनं आलोय. आज हिंदुस्थान नावाचा माझा असा एक देश आहे की ज्याने आयुष्यात कधी स्वतःच्या मताचा प्रचार करण्यासाठी शस्त्र घेऊन कुठल्याच राष्ट्रावर आक्रमण नाही केलं. माझंच एक राष्ट्र असं आहे की ज्याने शस्त्राच्या जोरावर धर्मांतर कधी नाही केली. माझं एक राष्ट्र असं आहे की जे सगळ्यांची धर्माच्या दृष्टीने मातृभूमी आहे. लक्षात घ्या, माझंच एक राष्ट्र आहे ज्याने हे केलं नाही. याचा अर्थ तुम्ही हरामखोराव सगळ्यांनी केलंय हे त्यांच्या समोर ते सांगतात. मग तुम्ही ख्रिश्चनांचे अनुयायी असा नाही तर मुसलमानांचे असा, तुम्ही दोघांनी सुद्धा तुमच्या धर्माचा पहिला प्रचार हा शस्त्राच्या आणि दहशतीच्याच जोरावर उभा केलात. किंबहुना सहिष्णुता नावाचा विषय फारसा मनात घेतलाच नाही. दुसऱ्याला दुसऱ्या व्यक्ती म्हणून कधीच मान्यता नाही. माझ्या धर्म कल्पनेच्या पलीकडे, माझ्या धर्मग्रंथा पलीकडे जगात दुसरं काहीच चांगलं नाही. दुसरं सगळं असलेलं जग नष्ट करणं हेच माझं धार्मिक कर्तव्य आहे
असल्या काहीतरी कल्पनांनी आपण मोठे होता. अरे प्रत्येकाच्या धर्माच्या विहिरीतून आकाशाकडे बघावं तर ते आकाश छोटच दिसतं. एकदा विहिरीतनं बाहेर येऊन बघा आकाश केवढं मोठं असतं ते. स्वामींचा एक एक शब्द युरोपियन माणसांना सुद्धा चापकासारखा लागत होता. अरे मी समजत होतो काय धर्म, पण होता काय तो धर्म. स्वामीजींकडून रामकृष्ण परमहंसांनी हट्टाने करून घेतली ती लोक साधना. म्हणून आपल्या अभंगाची दुसरी ओळ महत्वाची आहे. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. साधना करून शक्ती पाहिजे, मात्र लोकांची सेवा, लोकांचं शिक्षण केलं पाहिजे. कारण जनी जाणता भक्त हो गोदीर आहे. लोकांची जाण पाहिजे. या लोकांना शहाणं करावं असं देवाला वाटत असेल तर देव येईल शहाणा करेल. मी का त्रास घेऊ. घरातल्या माणसाची जाण पाहिजे ना. समजा आई आजारी पडली, आजारी पडल्यावर समजा घरातलं पोरग म्हटलं आई आजारी आहे का. मी चित्रकार आहे, मी असं करू का एक छान आजारी आईचं असं चित्र काढतो की सगळ्यांना बघून कसं असं कारुण्य आलं पाहिजे. अरे गाधाड्या ते चित्र काढून उपयोग आहे का त्याचा काही. औषध नाही, औषध कशाला दिलं पाहिजे. मी चित्रकार आहे म्हटल्यावर मी चित्र काढलं पाहिजे. एखादा खेळाडू असेल तो म्हणेल आई गेली समजा, मग तिच्या स्मृतीला मी खेळ खेळला पाहिजे. तर मी काय डॉक्टर आहे का औषध द्यायला. मी खेळाडू आहे. ही माणसं काय जाणकार म्हणून मोठी म्हणायची. अरे माझा स्वतःचा व्यवसाय काही असेल तो बाजूला ठेवून आता औषध पाहिजे तर औषधच देईन याची जी तरतूद करतात त्यांना जाण असलेले म्हणतात. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली त्यांना काय अमृतानुभवात डोंबत बसणं अवघड का होतं. पण नाही, बुडते हे जन देखवे न डोळा येतो कळवळा. मग लोकांनी काही का करेना आम्ही ज्ञानेश्वरी लिहिणार, ती लोकांच्या घडी उतरवणार. माणसं जर रागवली कशाला ते ज्ञान मराठीत सांगता, तर त्यांना रागावून विचारणार संस्कृत भाषा देवे केली मग मराठी काय चोरापासून आली. ही भाषा तेवढीच पवित्र आहे समजून घे. समाजाची जाण असणं असा सज्जनाचा एक मोठा गुण सांगितलाय. बस शेवटची ओळ तर मी सांगून झाली आहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. भारतामध्ये जर स्वामी विवेकानंदांचं स्मारक कुठे बघायचं असेल तर ते कन्याकुमारीला बघायला मिळतं. कारण संपूर्ण भारताचा प्रवास करून ते कन्याकुमारी पर्यंत आले आणि तिथून समुद्रामध्ये उडी घेऊन आत समुद्रात असलेल्या एका छोट्याशा बेटावर जाऊन तपश्चर्या केली. तिथे त्यांना साक्षात्कार झाला असं ते म्हणतात. कशाचा असावा तो साक्षात्कार. पण साक्षात्कार परमेश्वरी जो व्हायला पाहिजे तो त्यांना केव्हाच झालाय, तो गुरु सान्निध्यातच मिळाला होता. तिथे मिळालेला साक्षात्कार असा आहे की आता लोकांकडून पाद्यपूजा करून घेणारे संन्यासी नको, लोकांचे पाय चेपणारे संन्यासी मी किती तयार करू शकेन. लोकसेवा निर्माण करण्यासाठी मला किती युवकांचं किती प्रचंड मोठं बळ उभं करता येईल. कारण भारताची पहिली समस्या जेवण खाण हीच अजून आहे. मूलभूत समस्येमध्ये माझा देश अडकला आहे. जी माणसं मुळात अन्नासाठी वाटेल ते पाप करू शकतात, इतके भिके कंगाल असतील तर त्यांना धर्म शिकवत बसण्या इतका मूर्खपणा जगात नाही. त्यांना आधी त्यांचं स्वावलंबीपण, त्यांचं स्वच्छपण, त्यांचं सामर्थ्य हे आधी मला जोपासलं पाहिजे. भुकेल्या पोटी धर्माच्या बाकीच्या गोष्टी बोलता येतात. तेव्हा मला माझ्या समाजाचं अज्ञान आणि अस्वच्छता दूर करून सामर्थ्यशील समाज निर्माण करायला कार्यकर्त्यांची फळी पाहिजे. स्वामींनी मागणी केली होती 1 कोटी मला माझे अनुयायी पाहिजेत. हो, मी सगळा देश उभा आडवा बदलून दाखवीन. जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिजवावी. काल देवोनिया बोलतो मृदंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. हा अभंग स्वामींच्या मनात रंगला.
म्हणले बुवा, पूर्वरंगामध्ये तुम्ही स्वामी विवेकानंदांबद्दल बोललात, उत्तरंगामधल्या सावरकरांनी अशी काय हो देशाची सेवा केली? सेवा या व्याख्येमध्ये मोडणारं त्यांनी काय केलं? तर तोही विषय एक छोट्या आख्यानामध्ये आपण पाहू. तूर्त पूर्वरंग पूर्ण करण्यासाठी अभंगाचा आठव. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जने जाणता भक्त हो निराहे, जने जाणता भक्त हो निराहे, पुणे प्रीती राखे क्रमुसारनाचा, जगी ढंग तो दास सर्वो समासा, जगी ढंग तो दास सर्वो समासा, महिलो श्री हरि तोची पाहे, महिलो जनी मनी लोचनी, मनी लोचनी. पंढरीनाथ महाराज की जय. 5 वेळेला भजन. छानपैकी मस्त टाळी वाजवून भजन करा. पूर्वी आपण हा विषय केला आहे. व्यक्तिगत उपासनेनं व्यक्तिगत उन्नती मिळते, कौटुंबिक उपासनेनं कुटुंबाची उन्नती मिळते, तशी सामूहिक उपासनेनंच समुदायाची उन्नती साधत असते. जे जे लोक सामुदायिक उपासना नीट करतात त्या त्या गटांची भरभराट झालेली आपल्याला सतत बघायला मिळते. त्यामुळे समुदायाने उपासना करण्याने एक वेगळी शक्ती प्राप्त होत असते. म्हणून जेव्हा सर्व समाजात शक्ती निर्माण करायची आपल्याला संधी प्राप्त असते, तेव्हा स्वतः पुरतच मनातल्या मनात नाम घेण्याचा करंटेपणा करू नये. जेव्हा इतरांना त्रासदायक असतं तेव्हा आपण मनातल्या मनात घ्यावं, पण जेव्हा शक्य असतं तेव्हा नाम गायन करावं, ज्याचा त्रिविध फायदा असतो. आपल्या देहातही उर्मी उठतात, वातावरणातही येतात. आणि अनेक नास्तिक त्या रस्त्याने आले तरी त्यांच्या कानावर ते पडून ते आस्तिक व्हायची शक्यता असते. हा फायदा नामभजनाचा असतोच. सर्वांनी छान भजन करा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राजा रामचंद्र महाराज
महाराज की जय. माझ्या नंतर सर्व पुरुषांनी म्हणायचंय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पुरुषांनी म्हणू नका, माता भगिनींचा आवाज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार एकत्र गोपाल कृष्ण महाराज की. भारतामध्ये एक विलक्षण खटला झाला. तो जगाच्या दृष्टीने सुद्धा विलक्षण असा होता की खरच एका खटल्यामध्ये एका आरोपीला एवढी मोठी शिक्षा जगाच्या इतिहासात आतापर्यंत झाली नव्हती. 28 वर्षाचा आरोपी आपली शिक्षा ऐकत होता. आपल्याला 50 वर्ष तुरुंगात जायचंय, सक्त मजुरी, अंदमान. साधारणतः लोकांची कल्पना अशी असे की 25 वर्ष अंदमानला जायचं एवढं सांगितलं तरी माणसं गलित गात्र होऊन हार्ट अटॅक, तिथेच आजारी पडायचा. पण 50 वर्षासाठी आपल्याला जावं लागतं म्हटल्यानंतर सुद्धा हा कैदी इतका शांत उभा होता आणि तो न्यायाधीशालाच तिरपा प्रश्न करायचा. का हो न्यायाधीश महाराज, आमची शिक्षा केव्हा सुरू होतीये? 1910. आमची शिक्षा केव्हा संपतीये? 1960. का हो न्यायाधीश महाराज, माझी शिक्षा चालू ठेवण्यासाठी भारतावर इंग्रजांचं राज्य चालू राहणं आवश्यक आहे, नाही का? तुम्ही भारतावर राज्य करणं आवश्यक आहे 60 सालापर्यंत. पण 1960 सालापर्यंत तुम्ही राज्य कराल का नाही याची तुम्हाला तरी खात्री आहे का? तुम्हालाच खात्री नसेल तर मला तुरुंगात ठेवू याची काय खात्री देता? ज्याला स्वतःलाच तुम्ही तिथे असाल का नाही याची खात्री नाही. त्या इंग्रजी न्यायाधीशाचा आधीच पांढरा असलेला चेहरा आणखीन किती पांढरा पडला असेल. विचित्रच माणूस आहे. तू राजद्रोह केलायस, तू पातक केलायस. सावरकरांनी शांतपणे उत्तर द्यावं, मी केली ती माझ्या देशाची सेवा. बंदुका मिळवणं, पिस्तुला मिळवणं, बॉम्ब करणं, कुठंतरी फोडणं याला काय सेवा म्हणतात? सेवा म्हणजे कसं रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे, औषधं फुकट वाटली पाहिजे. सावरकरांनी न्यायाधीशाची चूक दुरुस्त केली. न्यायाधीश महाराज, रक्तदान शिबिर, औषध वाटप याला वैद्यकीय सेवा म्हणतात. शिक्षण देणं याला शैक्षणिक सेवाच म्हणतात. बँक चालवणं याला आर्थिक सेवाच म्हणतात. तसं सैनिकांनी बंदूक चालवणं याला सैनिकी सेवाच म्हणतात. तेव्हा सैनिकांनी फक्त बंदूकच चालवली, त्यानं कुठं रक्त दिलं असा विचार नसतो करायचा महाराज. प्रत्येकाच्या सेवेची जागा वेगळी असते, सेवेची पद्धत वेगळी असते.
प्रत्येकाची सेवेची पद्धत वेगळी असते आणि आपल्या देशाला जी जी आवश्यक ती त्या त्या वेळेला सेवा पुरवणं हे महत्वाचं नाही का? प्रत्येक शस्त्र वापरणारा माणूस हा आतंकीच असतो का? दुर्दैवाने हे माहीत नसल्यामुळे किंवा त्याची अक्कल फारशी नसल्यामुळे अलीकडे भारताच्या प्रशासनाने एनसीईआरटीची जी पुस्तकं काढली आहेत, या सगळ्या देशामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना वाचण्यासाठी जी पुस्तकं जातात, त्या पुस्तकात आज भारत सरकार असं लिहितं की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, खुदीराम बोस, सुभाषचंद्र बोस, सावरकर हे इंग्रजांच्या काळातले भारतीय अतिरेकी होते. इतकं बेअक्कल जर भारत सरकारचं शिक्षण शासन काम करत असेल की ज्यांना आतंकवादी, दहशतवादी आणि क्रांतिकारी यांच्यातला फरकच कळत नाही, तर ज्यांना स्वतःलाच एवढी बुद्धी नाही ते काय समोरच्याला शिक्षण देणारे देवच जाणे. आता बरं, दुर्दैवाने या पुस्तकाच्या विरुद्ध विरोधी पक्षांनी सुद्धा अजून आवाज उठवला नाही. इतके त्यांच्या घशात कशाच्या कोंबड्याच्या बोळे कोंबलेत कळत नाहीत. नाही तर समोरच्या पक्षामधल्या माणसाचं शिंकणं, हागणं, मुतणं सुद्धा आपल्या प्रचारामध्ये काढणारी माणसं जेव्हा देशाच्या सर्व आपल्या क्रांतीवीरांचा अवमान होण्याची प्रकरणं आली तरी सुद्धा जेव्हा मूग गळून गप्पा असतात, हे निष्कारण असेल असं वाटत नाही, कारण शोधण्यात अर्थ नाही. पण त्यांना नाही कळलं तरी तुमच्या कानापर्यंत पोचवून देतो आणि तुमच्यावर जबाबदारी टाकतो, तुम्ही अनेकांपर्यंत पोचवा की आपल्या सर्व समाजाला यातला फरक कळलाच पाहिजे. आतंक कोण करतं आणि क्रांती कोण करतं? दोघांची कृती एकसारखीच दिसते. गुप्त मंडळ जमा करणं, त्याने स्वतः काही गुप्तपणे पैसा निर्माण करणं, गुप्तपणे शस्त्राचं शिक्षण घेणं, गुप्तपणे शस्त्राचा संग्रह करणं, त्याचा काहीतरी स्फोट करून शासनावर दडपड आणणं, हे दोन्हीकडे काम समानच आहे. जसं चोराच्याही हाती चाकूच असतो आणि डॉक्टरच्या ऑपरेशन करताना त्याच्याही हातात चाकूच असतो. दोघही एकाच वेळेला चामडं कापून रक्त काढणं ही कृती एकच करत असतात. म्हणून डॉक्टरच्या हातातला चाकू हा चोराचा ठरत नाही आणि चोराचा चाकू हा काही परोपकारी होत नाही. चाकू त्यातला महत्वाचा नाही, महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याचा हेतू काय असतो आणि परिणाम काय असतो. कोणत्याही कृतीचं पाप आणि पुण्य हेतूवर ठरतं, हेतू विसरायचं नाही. म्हणून आतंकवादी त्यांना म्हणतात की जे निरपराध्यांना मारतात आणि क्रांतिकारी त्यांना म्हणतात की जे अपराध्यांना मारतात. आजपर्यंत आमच्या क्रांतिकारी लोकांनी कोणाही निरपराध इंग्रजाचा बळी घेतला नाही. ज्या ज्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी अन्याय केले असतील अशांचाच बळी घेतला गेला. आणि स्वतः सावरकरांसारखा एक राजकैदी सांगतो, अहो 60 सालापर्यंत तुम्ही तर टिकणार नाही, तुमची सत्ताही टिकणार नाही. माझ्यासारख्या देशसेवकांना तुम्ही बंदीत कितीही टाकलं तरी सुद्धा इतर बाहेर राहिलेले देशवीर तुम्हाला राज्य करणं अवघड करून सोडतील. कारण सागा मदनी मदनी साधनी एक 2 वर्षामागे इथे नाट्यगीतं गाणं केलं होतं. बऱ्याच लोकांनी म्हणलं, वा तुम्ही नाटकातल्या गाण्याला कुठलंच गाणं म्हणत नाही कीर्तनात, काय हे? एक गाणं फॉर मॅचिंग द पिरियड. सागा मदनी सा दिव्य स्वातंत्र्य रवी धीना धीना तीना धीरे दिव्य स्वातंत्र्य रवी स्वातंत्र्य रवी तेजो बदिया
सावरकरांना 50 वर्षासाठी डांबलं खरं, गेले अंदमानला. पण मजा ही होती, जेव्हा देशाला शस्त्राची गरज आहे तेव्हा सावरकरांनी शस्त्र निर्माण केलं, भारतापर्यंत पाठवलं. पण अंदमान मधले कैदी बघितल्यावर लक्षात आलं, आता इथे शस्त्राची नाही, इथे शिक्षणाची गरज आहे. पण सक्त मजुरीचं काम करताना शेजारच्या कैद्यांबरोबर गप्पा केल्या, वार्तालाप केला. शेजारच्या कैद्याला विचारलं, का रे, काही वाचता येतं का, काही लिहिता येतं का? सरस्वती मैया का और हमारा जन्म से टेढ़ा है. इतकंच नाही, त्या कैद्याने पुढे जाऊन सांगितलं, मला शिकायला मास्तर ठेवला होता, त्याचा खून केला म्हणून मी इथं आलोय. सावरकर म्हणाले, काय पहिला विद्यार्थी मला सापडलाय, मास्तरचा खूनच करून आलाय माणूस. मग त्याला फक्त कानात एकच गोष्ट सांगितली, थोडं शिकशील का? का? म्हणजे तुझ्यासाठी पोलीस जो हुकूम आणतो ते तो खरा वाचतो का खोटा वाचतो एवढं तर तुला कळेल. समजा त्याच्या पत्रात लिहिलं असेल तुझी सुटका झाली आणि पोलीसनं खोटं वाचलं तर तुझी 2 वर्ष शिक्षा आहे म्हणून मेलास का नाही फुकट. म्हणून तेव्हाची घोषणा केली. घोषणेला काय म्हणतात मराठी? स्लोगन. घोषणेला मराठीत स्लोगन म्हणतात. वाचाल तर वाचाल, तुला वाचता आलं पाहिजे. त्या कैद्याला जे पटलं तो म्हणला, बालिस्टर बाबू मेरे जैसे यहाँ बहुत गधे हैं जिनको कुछ पडना नहीं आता, सबको लावू घ्या. म्हणजे फारच छान झालं, ये सगळ्यांना घेऊन. आणि काय गंमत आहे हो, जिथे कागद नाही, पेन्सिल नाही, पाटी नाही, काही नाही, तुरुंगाच्या मैदानातली वाळू आणि त्या वाळूमध्ये बोटाने हात फिरवून फक्त अक्षर गिरवायची. तो वर्ग प्रौढ साक्षरता वर्ग. जे जर बारी नावाचा एक होता, तो जो तापून आला, काम संपलं की प्रत्येकाने आपापल्या कोठडीत गेलं पाहिजे, इथं बसायचं नाही. मिस्टर बारी, आम्ही शिकतो आणि शिक्षण घेणं हा कैद्यांना अधिकार आहे. तुमच्या दुर्दैवाने मी बॅरिस्टर असल्यामुळे मला कायदा कळतो, गांडवायचं नाही. आणि दुसरा दम दिला, ओ माणसं सहसा मारामारी करत नाहीत. का नाही करत? त्यांना भीती असते आपल्याला कोणीतरी तुरुंगात टाकेल. आता आम्हाला भ्यायचं कारणच नाही का, आम्ही तुरुंगातच आहोत. फुकट उरावर बसलो तरी ऍक्सिडेंटल डेथ होईल. खोटी कागदपत्र करायची कशी ते तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्हालाही कळतं. कायदा जर गाढव असेल तर तो तुमच्यासाठी आहे, तसा माझ्यासाठी आहे. ज्याला वापरता येतो त्यासाठी तो गाढवच आहे. फक्त तो बाकीच्यांनी वापरा, सज्जनांनी वापरू नये असं काही नाही जगात. तेव्हापासून इतका सज्जड दम भरल्यावर मात्र बारी बराच छान वागायचं. ओके, इट्स गुड, छानच आहे तुमचं.
एक आश्चर्य सांगतो, मागल्या कीर्तनामध्ये जे सांगितलं नाही ती एखाद दुसरी गोष्ट सांगायला हवी. जेलर बारी म्हणून जो होता तो आयर्लंड नावाच्या देशाचा रहिवासी होता. आयर्लंड देशाचे जे रहिवासी असतात त्यांना आयरिश लोक असं म्हणतात. बारी सहकुटुंब सहपरिवार तिथे राहत होता. आणि मुद्दाम ऐकून ठेवा, इतिहासामध्ये दुसऱ्या कोणी लिहिलंय हे तर आहेच, पण शेवटी आजारी असताना बारीनं सुद्धा ही आठवण सांगितली आहे की बारी म्हणायचा, माझी मुलगी या सावरकरांच्या कोठडीपाशी फुलं नेऊन ठेवत असे. आणि याला राग यायचा, कारण साधारणतः कुठली मुलगी आणि कुठलाही मुलगा आणि फूल असं दिसलं की फक्त एकच विचार यावा, इतके आम्ही फूल आहोत, आम्हाला दुसरी चांगली पवित्र भावना मनात येऊ शकत नाही. तसं बारी पण चिडला होता, पण बारीनं स्वतःच उत्तर दिलं. तो म्हणला, मी जेव्हा मुलीला विचारलं तू हे काय करतेस, तेव्हा मुलीनं काय सांगावं की बाबा मी त्या कोठडीपाशी फुलं ठेवते याचं कारण माझे वडील असे असते तर मला जास्त आवडले असते असं मला वाटतं. यामध्ये माझा वात्सल्य भाव आहे. कारण भारतावर इंग्रज राज्य करतोय तसा तो आयर्लंड देशावर पण राज्य करतोय. पण भारतातली माणसं आमच्यावर जो राज्य करतो त्याच्याशी युद्ध करायला उभी आहेत, आणि तुम्ही आपल्या देशावर इंग्रज राज्य करत असताना त्याची सेवा करायला उभे आहात. अशी सेवा करताना एवढे मोठे अधिकारी असलेले माझे बाबा बघण्यापेक्षा माझ्या देशाच्यासाठी लढताना तुरुंगात जाणारे माझे बाबा बघण्यात मला जास्त बरं वाटलं असतं असं त्यांच्या मुलीने स्वतः सांगावं. बारी त्या बोलण्याने सुद्धा खूप खचला. नंतर फारसे हाल केले नाही सावरकरांचे त्याने. पण सावरकरांचा हा उपद्व्याप जो, ज्यांना शिकायचंच नाही अशा सुद्धा कैद्यांना हाताशी धरून काढ ओ आगगाडीचा ई आई 300 विद्यार्थी केले तयार. दिवाळी जवळ आल्याबरोबर सगळे कैदी म्हटले, चला आता आपण मिठाई मागवूया. सावरकरांनी सांगितलं, आपल्या वर्गातल्या कोणीही मिठाई मागवायची नाही, कारण मिठाई 2 दिवसात संपते. आपण पुस्तकं मागवायची. पुस्तकं मागवल्यामुळे 300 लोकांची 300 पुस्तकं येतील. प्रत्येकाने रोज एक पुस्तक वाचायचं म्हणजे ते 300 दिवस पुरणारी मिठाई आहे. वर्षभर जी मिठाई पुरते ती वापरायची का 2 दिवसात उडेल ती वापरायची आहे. सगळ्या कैद्यांनी लिहा, आपापल्या अक्षरात पत्र लिहा घरी, आम्हाला एक एक पुस्तक पाठवा म्हणून. दिवाळीची भेट पुस्तक. कैद्यांनी पत्र लिहिलं, ते घरापर्यंत पोहोचलं. घरच्यांना हार्ट अटॅक आले, कारण मास्तरचे खून करून हे गेलेत आणि हे तिकडून पत्र टाकतायत पुस्तक पाठवा. काय पद्धत आहे का म्हणले वागायची एखाद्या माणसाची. पण ती पुस्तकं आली, त्याचं ग्रंथालय केलं. सावरकरांचं प्रकरण विचित्र सगळं. एवढा उपद्व्याप करून या माणसानं आता कोठडीत जाऊन झोपावं ना शांतपणे, तेही नाही. स्वतः कविता तयार करायचे आणि तुरुंगाच्या भिंतीवर लिहून ठेवायचे. पण लिहायचे म्हणजे ब्रश नव्हता लिहायला, काटा किंवा खेळा. त्या खेळेने भिंतीवर खरडून 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 एक एक अक्षर काढायला लागायचं. आधी कविता डोक्यात तयार पाहिजे, मग ती खरडून लिहिली पाहिजे, मग ती पाठ केली पाहिजे, आणि सुटून ते भारतात आले नंतर त्यांनी त्या लिहून काढल्या. इतक्या वेळ पाठ राहिली पाहिजे. तुरुंगातले हाल सहन करत असताना जबरदस्त काव्य केली तो. आता आम्ही आपले नुसतेच सांगतो, काय कवितेला मूड आला पाहिजे, ऍटमॉस्फिअर पाहिजे. आणि मग सगळा मूड घेऊन आम्ही बागेमध्ये जायचं, झाडाखाली आडवं पडायचं. अजून कविता येत नाहीये. लावलं आपल्या कविता आहे का? चांदण्यात चांदण्यात चांदण्या मध्ये बराच कागदात काहीच लिहिलं नाही त्याने. विरळ चांदण्या विरळ चांदण्या. आणि शेवटी लिहिलं, अरेच कुठे गेल्या चांदण्या. हे काय कविता आहे? तुम्हाला नाही वाटत ही कविता आहे? म्हणलं ही कसली कविता गाधड्या, हा तुझ्या झोपेचा इतिहास आहे. तू तिथं बागेत जाऊन झोपलास, पहिल्यांदा तुला बऱ्याच चांदण्या दिसल्या, मध्यरात्री उठलास तेव्हा ते विरळ झाले, नंतर सकाळीच उठलास चांदण्या गेल्या होत्या त्या. तुझ्या झोपेचा इतिहास कवितेच्या नावाखाली माझ्या कानावर घातलास. बरं काही समजायला गेलं की
अशा कवितांचा अर्थ नाही विचारायचा, अनुभव घ्यायचा. माझ्या खण हाणावी कांसुलात मारताय काय, अर्थ नाही विचारायचा, अनुभव घ्यायचा. मंद्राशाच्या इडली सारखं डोकं खातोय मगापासून. सावरकर अंदमानामध्ये गेले ते 50 वर्षासाठी गेले, पण महत्वाचं सांगतो ते राहिले 14 वर्ष. 14 वर्षात ते बाहेर आले. याचं कारण आहे, त्यांनी तिथे पोचल्यानंतर 1-2 वर्षातच इंग्रजाला बरीच पत्र पाठवली. मला इथलं वातावरण फार त्रासदायक आहे, तब्येत फार बिघडते, मी पाहिजे तर तुरुंगातच राहतो पण भारतात न्या. जर तुम्ही सोडलत तर मला फारच छान होईल. नाही, तुम्हाला भीतीच आहे ना मी राजकारणात पडीन याची. तुम्हाला सांगतो ना, राजकारणात नाही पडत मी, सोडा तर खरी. काय पहिल्या सुरुवातीला मी ते बरेच उपद्व्याप केले, त्याचं मलाही जरा तसं जरा विचित्र वाटतंय. मी तुमचा आभारी राहील, मी तुमचा उतरा येईल वगैरे हे थापा मारल्या. सगळ्या लोकांनी विचारलं, सावरकर कशाला इंग्रजाला हे असली पत्र लिहिता? या पत्रामुळे लोकांना वाटेल तुम्ही घाबरट भीतरट माफीवीर आहात का काय? सावरकर म्हणाले, ज्याला अक्कल आहे तो कधीच असं बोलणार नाही, कारण युद्ध असताना युद्धामध्ये शत्रूला फसवायचा असतो. ज्याला शत्रूला गंडवता येत नाही अशा अक्कल शून्यांचं राज्य हा प्रांत नव्हे. शत्रूनी आपल्याला गांडवावं ना आपण पावलाटासारखं एकमेकांकडे बघावं, अय्यो तो येऊन गेला कळलंच नाही. हेडली वॉज डेडली. काय थापा मारता, येऊन गेला कळलं नाही. ज्यांना कळलं ते सांगत नाही तितकंच ते खरं आहे. विमानामध्ये जाताना तुम्ही दाढी कापायची मिशी कापायची कात्री घेऊन जाऊ शकत नाही. बंदूक घेऊन माणूस विमानात जातोय, तुम्ही आपला थापा मारायचा हो ऐकायचं. कशासाठी खोटं बोलता? आणला कोणी तेही माहितीये, पोचवला कोणी तेही माहितीये. असं जगात काही नाही आहे. शत्रूला ज्याला फसवता येत नाही, शत्रूकडून जो फसवला जातो अशा बावळटांचा काय सांगायचं. आणि शत्रूला फसवण्यासाठी खोटं सांगणं हा डाव असतो. सावरकरांचा शब्द लक्षात ठेवा, राजकारणामध्ये डाव फार महत्वाचा असतो. ज्याला डाव कळत नाही तो चमचा, पण डोकंच तेवढं नाही. डावाचं डोकं किती मोठं असतं स्वयंपाकघरात, चमच्याचं किती असतं. चमच्याला कसं कळावं डाव मोठा असतो ते? तो त्याच्या लोकांपुरताच बघत बसतो. अन्नाचं काम अन्न करतं, तोंडाचं काम तोंड करतं. ज्याला स्वतःला काही मिळत नाही तरी मध्ये लुडबुडतं ते चमचं. आणि मग चमचे म्हणतात डावाला काय कळते? अरे डाव खूप मोठा असतो बाबा. जेव्हा अफजल खानाला फसवायचं असतं तेव्हा शिवाजी राजे असंच पत्र लिहितात की मी अत्यंत घाबरलेलो आहे, मला तुमचीच सेवा करायची इच्छा आहे, मला उगाच आता पश्चाताप होतोय, तुम्हीच इकडे या ना, आता मला घेऊन जा. तुम्हाला विजय पाहिजे ना, कधी तर खरं द्यायला पाहिजे होतं. मी नवीनच वागणूक केलेली आहेत, मला ट्रायल घ्यायची जरा इच्छा आहे. तुमचं पोट चांगलं आहे असं मी ऐकून आहे, तुम्ही नाही आलात तरी चालेल, पण उगाच मी आपलं खोटं बोललं असं नको व्हायला. हो सांगून आपण काय करायचं काय? हे गाढवात काय? गाढव सुद्धा असं करत नाही. युद्धामध्ये हा नियम चालेल कसा? युद्धामध्ये मला शत्रूला गांडवायचं आहे, त्याला 14 वर्षात सावरकरांनी इतका भंजाळवला की इंग्रजासारखा धूर्त शत्रू सुद्धा म्हणायला लागला सोडूया सावरकरांना, बरं वागेल तो. इतक्या हलकटाला गंडवणं सोपं नाही, लक्षात घ्या. त्यासाठी जाम ताकद लावली होती. पण 14 वर्षात का होईना सावरकर आपल्या इथून जाणार म्हटल्यावर कैद्यांना वाईट वाटलं आणि कैद्यांनी त्यांना सेंड ऑफ दिला. निरोप समारंभ. सगळ्या कैद्यांच्या वतीने एका कैद्याने त्यांना हार घातला. त्यांना हार घालायला तरी फुलं कुठने मिळणार? जंगल तोडीवर जे कैदी जायचे त्यांनी जंगल तोडीचे तिथनं 7 फुलं चुरून आणली, ती आपल्या अंगावरच्या कपड्यातल्या दोऱ्याला बांधली. दोराही नव्हता, त्यातली भावना जास्त महत्वाची होती. ती माळ ज्या कैद्याने घातली त्या कैद्याचं नाव दादूलाल. ते मागेही सांगितलं होतं, माझे बाबाही अंदमानला गेले होते. डोळे काय मोठे करताय, कीर्तनाला गेले होते. अंदमानला गेले होते, कीर्तन करायला गेले होते. तसे ते
जाज्वल्य राष्ट्रभक्तीबद्दल बोलले म्हणून त्यांना 10 वेळाला तसं तुरुंगात जावंच लागलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी. अंदमानमध्ये कीर्तनासाठी केली तेव्हा ते दादूलाल त्यांना भेटला होता. आणि ह्या वर्षी एक इच्छा अशी आहे की सावरकरांच्या पराक्रमी उडीचं हे 100वे वर्ष आहे. इंग्लंडमध्ये सावरकरांना अटक केली आणि त्यांना भारतात धरून आणत होता. इंग्रज त्यांना धरून आणत होता. इंग्रजाच्या तावडीतनं कोणी पळून नाही जाऊ शकत असा इंग्रजाचा दरारा होता. पण असं असताना सुद्धा जहाजातून उडी मारून सावरकरांनी समुद्रातून पोहून फ्रान्स नावाच्या देशाचा किनारा गाठला आणि तुझ्याही कैदेतनं ज्याची ताकद आहे तो सुटू शकतो हे इंग्रजाचं जन्माचं नाक कापलं. मजा अशी होती, सावरकर परत पकडले गेले, त्यांना फ्रान्समध्ये मदत नाही मिळाली. पण इंग्लिश लोक हे तसे फ्रान्सच्या लोकांचे शत्रू. आपल्या शत्रूचं नाक कापल्याबद्दल फ्रान्सला आनंद झालाच, पण थोडं वाईटही वाटलं की हे काम करणाऱ्या माणसाला आपण आश्रय नाही देऊ शकलो. म्हणून फ्रान्सने खेद व्यक्त केला. गंमत आहे का, सावरकरांना संरक्षण देऊ शकला नाही फ्रान्स, म्हणून पुढच्या निवडणुकीत फ्रान्सच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यायला लागला. लोक इतके चिडले होते, फ्रान्सचे लोक इतके चिडले की तुम्ही सावरकरांना का नाही सांभाळलं. पंतप्रधानाला खाली उतरवला. आणि दुसऱ्या बाजूने आज 100 वर्षांनी फ्रान्स त्या चुकीचं प्रायश्चित्त करायला तयार झाला. 1910 साली ही उडी मारली होती, 8 जुलै 1910. आता 8 जुलै 2010 याला 100 वर्ष पूर्ण होणार. हे निमित्त साधून त्याच मार्सेलिसच्या बंदरावरती आज फ्रान्सचं सरकार सावरकरांचं स्मारक उभं करत आहे. भारतीय स्वातंत्र्यवीराचं स्मारक परदेशामध्ये आंतरराष्ट्रीय ठिकाणी आपल्या उभं राहतंय. एक परमदेशवीराचं, जे इतिहासाचा शांतपणे अभ्यास करतात त्यांना स्वतःची ती योग्यता कळतेच. सावरकरांनी जहाजामधला जो संडास होता त्याच्या खिडकीतनं उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. कारण साहजिक आहे, आपण जेव्हा शत्रूकडून सुटका करून घेणार असतो तेव्हा ती अवस्था अशीच पाहिजे की जिथे आपण एकटे असू. पण मोरीमध्ये आंघोळ करायला गेले तरी पोलीस मागे उभा राहायचा, पळू कसा. आता संडासची खिडकी हा एकच मार्ग होता. पण आपल्याकडे नादान लोक असे आहेत की त्यांना सावरकरांच्या उडीचं कौतुक नाही, पळाल्याचं त्याहून कौतुक नाही. ते म्हणतात एव्हरेस्ट नावाच्या डोंगरावर पोचलं की आम्ही त्यांना एव्हरेस्ट वीर म्हणतो, हे संडासातनं पळाले मग आम्ही त्यांना आता संडासवीर म्हणूया. मी अशा पुस्तक लिहिणाऱ्या माणसाच्या लेखकाला एक पत्र लिहिलं की सावरकर खरंच संडासवीर आहेत. तो संडास आहे म्हटल्यावर सावरकर सुटून तरी गेले, तू संडास रक्षक आहेस. तू इंग्रजांनी केलेली घाण आपल्या तोंडात सांभाळतोयस की आपल्याच देशातल्या लोकांना नावं ठेवावीत आणि शत्रूची घाण आपल्या तोंडात इथं बाळगत बसावं. किती मूर्ख असतील. काही आपले प्रश्न विचारतात, किती फूट पोहले हो. अरे किती फूट पोहले महत्वाचं नाही, इंग्रज गोळी घालणारे माहीत असताना पोहले हे कौतुकाचं आहे. त्याच्यामध्ये इंग्रजाचं जगभरासाठी नाक कापून टाकणं हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. किती फूट पोहले हे बघायला तुझ्या डोक्याची फुटपट्टी घ्यायची का काय मी फूट, या फुटावरती बघायचं असतं काय. कोणाचं माप काय घ्यावं कळत नाही. आमच्या बाबांच्या काळामध्ये सुद्धा असा प्रश्न निर्माण झाला होता की सावरकरांवर कीर्तन करायचं म्हटलं की शाळा कॉलेज नाही म्हणत. म्हणून मग बाबांनी उपाय शोधून काढला की गीत रामायणाच्या चालीवर रिमिक्स करायचं आणि शाळेला सांगायचं आमचं काव्य गायनाचा कार्यक्रम आहे. मग परवानगी मिळायची. मग काव्य गायनाच्या कार्यक्रमाच्या नावाने 1 तासाचा सावरकर चरित्राचा तो कार्यक्रम करायचे. असे हजारो शाळांमध्ये सावरकरांचं चरित्र बाबांनी पोचवलं. अगदी आहे असंच्या असं गीत रामायणासारखं. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशल रामायण गा. अशीच्या अशी चाल डोळ्यासमोर घ्यायची. सांगतो कथा जीवाची व्यथा विनायक सावरकर गाथा. विनायक सावरकर गाथा. विनायक सावरकर. राजकारणीचे
ठरले, परंतु नाही कुणी ऐकिले, परंतु नाही कुणी ऐकिले, अपयश गे माथा विनायक सावरकर, विनायक सावरकर, विनायक सावरकर. मागल्या कीर्तनात पण मी हे बोललो होतो, ज्या कोणा 20-25 लोकांना असे कार्यक्रम करायची इच्छा असेल, एक 10 सावरकरांची गाणी घ्या, पण बीडचा अख्खा जिल्हा जर लक्षात घेतला तर त्यातल्या सगळ्या सोसायट्या, त्यातल्या सगळ्या वसाहती, त्यांच्या छोट्या छोट्या वाड्या, त्यांच्या तिथल्या शाळा, इतक्या सगळ्यापर्यंत एका बुवाला पाठवायचं म्हटलं तर तुकडे करून पाठवला तरी पुरायचं नाही. कसं जाणार आपण इतक्या ठिकाणी? तुम्हीच जा अशी इच्छा करतो. ज्यांना गाणी पाहिजे ती मी CD वरती मी स्वतः गायलोय, त्याच्यामध्ये सगळं सावरकरांचं चरित्र सांगितलंय. बुवांच्या पाशी कीर्तन झाल्यावर तुम्हाला मिळेल. काही लोकांनी सांगितलं होतं, बुवा ती मागच्या वेळेला तुम्ही नुसती गाणी दिली, कीर्तन द्या म्हणून ह्यावेळेला एक कीर्तन पण आणले आता शूटिंग करून. मात्र लहान पोरांना आवडेल अशासाठी गंमत अशी केली आहे, वासुदेव बळवंत फडक्यांवर कीर्तन आहे आणि ते जास्त आवडावं म्हणून रमेश देवांनी निर्माण केलेला वासुदेव बळवंत फडके सिनेमा पण त्याच्यात टाकलाय. म्हणजे मागे कीर्तन ऐकत राहता येतं, समोर सिनेमाही बघायचं पुण्य. पण पोरांना नुसते वासुदेव म्हणून काही घोड्यावर बसले गेले अशी नुसता पोवाडा म्हणून काय उपयोग? ते प्रत्यक्ष दिसले की कराठी टीव्ही समोर अशी नाचायला लागतात. आले 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 आले. ते चित्राचा एक वापर असतो, त्याच्यामध्ये प्रभाव असतो, त्याचाही लाभ घेतला आहे. मात्र कीर्तन झाल्यावर मला त्रास देऊ नका, कारण माणसं दर्शनाला आली की अशी अंगावर येतात की तोडवलं काय बुवाईला महाराज, मग तिकडं ठेवतो तुमच्यासाठी. ह्या प्रसंगापुरती गंमत सांगतो. दादूलाल नावाच्या कैद्याने जी हार घातला, बाबांनी चाल करताना अशी केली, त्यामध्ये फुलं आणि हार यासाठी एक प्रसिद्ध गाणं आहे. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून रिमिक्सच होते. तर तो दादूलाल सांगत असेल तर तो कसं सांगेल, यासाठीचा शब्द त्यांनी वापरलाय. चोरुनी मारुनी शिकस्त करियत नांची, मी माळ गुंफिली अवघ्या 7 फुलांची, मी माळ गुंफिली अवघ्या 7 फुलांची. लईच मूळ गाणं आहे ना. गुंफिली अवघ्या 7 फुलांची, अरे काय केलंस तारे वाचणे शिकविले, लिहिणे वेडी भाषा, हक्काची जाणीव संपन्याय संदेशा, न्यायाने लढणे मुली न सोडणे धोषा, गुरुकिल्ली दाबली बंदीत अवघ्या 7 फुलांची, मी माळ गुंफिली अवघ्या 7 फुलांची, मी माळ. ते प्रसंग भयानक आहे, बोलताना हळू. प्रसंग असा विचित्र. अंदमानच्या कैद्यांमध्ये दोन्ही प्रकारचे कैदी होते. हिंदू कैदी आहेत, मुसलमान कैदी आहेत. पण मुसलमानांचे अधिकारी त्या कैद्यांना लवकर जेवायला सोडत आहेत. त्यामुळे ते जेवणाच्या तिथे जाऊन पातेल्यांना हात लावून ओरडायला लागायचे, पातेलं बाटलं, आता ह्यातलं खाईल तो बाटला. हे सावरकरांना कळाल्या बरोबर त्यांनी वाटीमध्ये पाणी घेतलं आणि तिथे जाऊन उभे राहिले. विचारायचे ते कुठल्या पातेल्याला हात लावला, या चल त्या पातेल्यावर पाणी शिंपडायचे. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थान तो किंवा क्या कर रहे हो, काही नाही पातेलं शुद्ध करतोय. ऐसे कैसे शुद्ध होगा, म्हणजे का नाही, तू हात लावल्यावर अशुद्ध झालं का नाही, म्हणून पाणी टाकलं शुद्ध झालं. मग तुझ्या हातामध्ये अशुद्ध करायची ताकद आहे, माझ्या हातात शुद्ध करायची ताकद आहे, मी का नाही म्हणायचं, शुद्ध झालं. आणि एवढ्या कैद्यांच्या देखत तात्याने हा प्रश्न केलाय, हिंदूंचं अन्न खाल्ल्यामुळे मुसलमानांचा धर्म बदलतो का? नाही. हिंदूंचं अन्न खाल्ल्यामुळे ख्रिश्चनाचा धर्म बदलतो का? मग दुसऱ्याचं अन्न खाऊन स्वतःच्या धर्मात राहायचं मुसलमानांना जमू शकतं, ख्रिश्चनांना जमू शकतं, मग हिंदूंना का जमू नये? त्यांना पचन शक्ती आणि आपल्याला काय जुलाब आहेत काय?
ते कोणाचंही अन्न खाऊन पचवतायत, तुम्हाला काय त्रास आहे? सावरकरांनी सगळ्या कैद्यांना हिंदूंना सांगितलं घाबरायचं नाही, धर्माचं ठिकाण हृदयात असतं, पोटात नाही. त्यामुळं आपण आपल्या मनाने दृढ बुद्धीने आपल्या धर्माशी आणि राष्ट्राशी एकनिष्ठ आहोत, ते पुरेसं असतं. वेळ पडली तर शत्रूनं हात लावलेलं अन्न खाय, त्याला खाल्ला तरी धर्म वाटत नाही. तेव्हापासून आयुष्यात कोणी त्याला त्रास नाही दिला. तुला उलटा फाडून खाईल का त्रास दिला तर? अन्न हे ब्रह्म रे कधी विटाळत नाही, अन्न हे ब्रह्म रे कधी विटाळत नाही, ते अन्न खाऊनी कधी कुणी वाटत नाही, ते अन्न खाऊनी कधी कुणी वाटत नाही. गायत्री मंत्र हा शुद्ध कधी लवलाही, गायत्री मंत्र हा शुद्ध कधी लवलाही, पटविली महत्ता आम्हा हिंदुत्वाची महिमा, अवघातात फुलाची निमाळ गोठिली, अवघातात फुलाची निमाळ गोठिली, अवघातात फुलाची. गोपाल कृष्ण महाराज की जय. कीर्तनाचं समापन करताना एकच गोष्ट कानावर घालून जातो. आज युवक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व युवकांना जर खरं जागं ठेवायचं असेल तर खरंच भारतामध्ये काय चाललं आहे याची माहिती थोडी त्यांच्यापर्यंत पोचायला हवी. सावरकरांचं चरित्र ऐकून आपण ती गाणी ऐकून 100 ठिकाणी कार्यक्रम करू शकाल, कराही असं मी आपल्याला विनंती करीन. वासुदेव बळवंत फडकेंची DVD आपण अनेक शाळांमध्ये दाखवून त्या विद्यार्थ्यांना आपल्या क्रांतीवीरांचा परिचय करवाल, हेही समजू शकतो. पण आता 12वीच्या पुढे गेलेला जो विद्यार्थी आहे, ज्याला आता शिकून आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक पुस्तक आपल्या इथे ठेवणार आहे. रामदासी बुवांच्याकडे ते पुस्तक असेल ते आज मी देणार नाही, उद्या त्यांच्याकडे येऊन तुम्ही घेऊन जायचं. ते ग्रंथपालांनी न्यावं अशी माझी इच्छा आहे, माणसाने नेऊ नये. ज्यांच्या हातात ग्रंथालय आहे त्यांनी ते घेऊन जा आणि ग्रंथालयात आलेल्या माणसाला हात जोडून विनंती करा, 2 पुस्तकं बाजूला ठेव, हे आधी वाचन मग बाकीचं कर. कारण दुर्दैवाने आज देशामध्ये अल्पसंख्याकांची प्रगती केली पाहिजे या नावाखाली सच्चर नावाच्या कमिटीकडनं एक अहवाल मागितला आहे आणि जो अहवाल या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये त्या कमिटीनं दिला आणि त्याच्याप्रमाणे सरकारने जे जे करायला सुरुवात केली आहे हे फक्त सत्य इतिहास कथन आहे. याला कुठलाही रंग नाही, कुठलाही माल नाही, कुठलाही मसाला नाही. हा विषय कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही धर्माचा नाही. पुस्तकाचा विषय आहे धर्मनिरपेक्ष असणाऱ्या राष्ट्रामध्ये अशा सवलतींना मान्यता द्यायची काय. या सवलती आपण नुसत्या बघा, वाचा आणि विचार करा की पुढच्या 5 वर्षात तुमची आमची मुलं ही फक्त रस्त्यावरती भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांपलीकडे कोणत्याही भविष्याची असणार नाहीत. इतक्या जबरदस्त वेगाने हा पाण्याचा ओघ आपल्याला देशाला भयानकतेकडे नेतो आहे. आज नाही युवक जागा झाला तर याच्यानंतर जागा होऊन सुद्धा तो उभा नाही राहू शकणार, इतका प्रपाताचा वेग वाढत जाणार आहे. आज अजून वेग थोडा मर्यादेत आहे, तोपर्यंत उभं राहून काहीतरी धरण बांधता येईल, अन्यथा वाहत जाण्यापलीकडे आता हातात काही उरलं नाही, इतकं प्रचंड ते आहे. काय नक्की वादळ आहे, काय नक्की धरण फुटलंय ते निश्चितपणे आपण कुतूहलाने पहा. सगळ्या सरकारी आकडेवारी देऊन मी आपल्या समोर ते पुस्तक मांडलेलं आहे. कोणतीही कपोल कल्पित रंजित कल्पना त्यामागे नाही. पण एकदा आपल्याच मुलांना कळू दे की याच तऱ्हेने जर आता शासनाने कार्य चालू ठेवत राहिले, कारण हे जे जे काही सच्चर आयोगासाठी हो मान्यता मिळतीये यात काहीही मीडियावाले किंवा पेपरवाले छापत नाहीत. काय काय मिळतंय यातलं कुठलंही सामान्य नागरिकांना कळू नये अशी एक विचित्र व्यवस्था आमची गळचेपी करते आहे. तेव्हा काही लोक म्हणतात बुवा
जे लोकांना कळू नये अशी सरकारची इच्छा आहे ती उगाच तुम्ही कशाला कळायला लावता? त्याचं कारणही तुम्हाला माहिती आहे. मी कट्टर गांधी भक्त माणूस आहे आणि मी सातत्याने सत्य हे समाजासमोर सातत्याने मांडत राहतो, कारण गांधीजींना सत्य आवडत होतं. आपल्या राष्ट्रनेत्याला जे आवडतं ते करायची ताकद पाहिजे, ते ऐकायची ताकद पाहिजे, ते मांडायची ताकद पाहिजे आणि त्याला तोंड देण्याचीही ताकद पाहिजे. राष्ट्रपित्याने सत्य आवडत होतं म्हणायचं, त्यांना राष्ट्रपिता म्हणायचं, सत्य मांडायचीच भीती करत बसायचं, ही असली विचित्र भक्ती आपल्याला जमणारी नव्हे. यासाठी मुद्दाम सत्तर आयोगाचं निश्चित स्वरूप काय आहे, त्याच्या मागण्या काय आहेत, काय पुरवल्या गेल्या आहेत आणि अशाच पुरवत राहिल्या तर पुढचं 4 वर्षात कोणीही न सांगता तुमचं भविष्य तुमच्याकडे काय आहे याचा एक वेगळाच ग्रंथ समोर आपल्या मांडायचा आहे. तेव्हा सावधान होऊन आत्ताच सावध व्हायला आवश्यक आहे. एकच फक्त 2 वाक्य सांगतो. सावरकर अंदमानातून सुटले, त्याच्यानंतर ते 5 वर्ष रत्नागिरीला तुरुंगातच होते, मोकळे नव्हे. त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्ष ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते. त्यावेळेला सावरकरांनी पतित पावन मंदिर नावाचं एक मंदिर उभं केलं, ज्या मंदिरामध्ये सर्व जातीच्या लोकांना प्रवेश देणं इतकाच मर्यादित विषय नव्हता, पूजेचा अधिकार देणं हा विषय होता. तिथली विठ्ठल मंदिराची गणेशोत्सवाची जी पालखी निघत असे त्याची पूजा सुद्धा सावरकरांनी भंग्याच्या हस्ते केली की तू तिथे जाऊन फुलं वाहा. म्हणजे असं का करता हो? त्या भंग्याचा सारखा विष्ठेला स्पर्श झालेला असतो. पूर्वी ड्रेनेज लाईन नव्हत्या, टोपलीचे संडास होते. हे सगळं काम करणाऱ्या माणसाला तुम्ही कसं काय हे करायला देता? सावरकर म्हणाले, का तुला वाईट वाटतंय का? तू छातीवर हात ठेवून सांग, तुझा नाही झाला विष्ठेला स्पर्श. असा जगात कोणी माणूस आहे का? म्हणले बाकीच्यांचा विष्ठेला स्पर्श झाला असला तरी आम्ही हातपाय धुतले, मग तो आंघोळ करून आला ना. तो मी काय त्याला तसाच आणलाय का? सर्वाभूती ब्रह्म आहे, सर्वभूती देवभाव एक आहे, हे जर बोलायचं असेल तर तसं आपण वागून दाखवू. स्वामी विवेकानंदांनी जगाच्या पाठीवर जे सांगितलं त्यांनी तिथे आल्यावर किमान त्यांना दिसायला तर हवं की बाबा माणसं अशी वागताय तिथे. ते जर वागण्यामध्ये नसतील तर नसतं पुस्तकात असण्यामध्ये काय मजा आहे? त्याला अर्थ राहणार नाही. आपण ते वागून दाखवू. आणि मात्र एक शेवटचं वाक्य मला सांगायचंय. असं बऱ्याच लोकांना हे माहित नाही की सावरकर 42च्या आंदोलनात काय करत होते. चलेत जाऊचं एवढं मोठ्या देशामध्ये 1942ला आंदोलन झालं, तेव्हा सावरकरांचं काय कार्य चाललं होतं ऐकून ठेवा. तेव्हा सावरकर सैनिकीकरणाची चळवळ चालवत होते. भारतीय प्रचंड संख्येनं तरुणांनी सैन्यात भरती व्हावं अशासाठी ते व्याख्यानं देत होते. लोकांना ती पण शंका आली की हा इंग्रजाचाच नोकर नसेल ना, कारण राज्य इंग्रजाचं आहे. आपली मुलं जर सैन्यामध्ये गेली तर इंग्रज सबळ होणार, म्हणजे हा इंग्रजाचं काम करतो असं तर नाही होणार. सावरकरांनी त्या तरुणांना स्वच्छ सांगितलं होतं, कोणतीही सत्ता पलटवायची असेल तर लष्कर हातात असणं हा सगळ्यात सोपा मार्ग असतो. तुम्ही लष्करात जा, लष्कर ताब्यात घ्या. सावरकरांचं वाक्य आहे का ते तरुणांना सांगत, आपण बंदुका हातात घेऊ, मग तोंडे कुठे वळवायची ते ठरवू. आपण सगळ्या बंदुका ताब्यात घ्या. आणि आता जर इंग्रज म्हणाला की सत्याग्रही लोकांवर गोळ्या घाला, की ती बंदूक तशीच उलटी करायची आणि सांगायचं माझ्या भावाला मी गोळी घालणार नाही, बाहेर हो. पण हा दम इंग्रजाला देण्यासाठी त्याच्या पहिल्या बंदुका ताब्यात घेऊन टाका. तुम्ही बाहेर उभारून ओरडाओरडा कराल तर तो दुसऱ्याच्या हाती बंदूक देऊन तुम्हाला मारेल. त्यापेक्षा स्वतःच ते काढून घ्या. आणि सावरकरांचं बोलणं ऐकून आम्ही सैन्यात आलो अशी सांगणारी जवळजवळ 2 लाखाच्या वर संख्या होती. हे इंग्रज लिहितो की सावरकरांचं ऐकून पोरं आमच्या मिलिटरीमध्ये येत होती. आणि ही मिलिटरी जेव्हा फिरली, ते जेव्हा इंग्रजाची बातमी किंवा ऑर्डर ऐकेनात तेव्हा इंग्रज घाबरला आणि त्याने स्वराज्य दिलं. याचा एक साक्षीदार आहे आपल्याकडं. पुराव्याशिवाय मी बोलणार नाही, पण ऐतिहासिक गोष्टी अशा भयानक असतात की द्या पुरावा नाही तर बुवाला पुरावा. माणसं एवढी जागी असतात. साक्षीदार दिल्याशिवाय बोलणार नाही. माझ्या बोलण्याचा हा अर्थ नव्हे की भारताच्या इतिहासामध्ये सत्याग्रहाने काहीच केलं नाही. सत्याग्रहाने पण खूप मोठं काम केलं. पण जर सैन्य ताब्यात आलं नसतं तर हा सत्याग्रह इंग्रजाला दाबता आला असता. 42चा सत्याग्रह इंग्रजाला दाबता आला नाही याचं कारण सैन्य त्याच्या ताब्यात राहिलं नाही. याची साक्ष फक्त तो पंतप्रधानच देतोय. इंग्रजांचा पंतप्रधान आपल्याला बोलताना असं बोलला, भारताला स्वराज्य देताना त्यांनी जे भाषण केलंय ते 4 पानी भाषण आहे. घाबरायचं नाही. माझ्या हातामध्ये 4 मिनिटं सुद्धा नाहीत, त्यामुळे मी 1च मिनिटात त्याची 4 वाक्य सांगणार आहे फक्त.
ज्यायोगे सावरकर काय करत होते एवढं तरी कळेल, आणि काहीच करत नव्हते अशा पागल लोकांना उत्तर मिळेल. जर म्हटले ना, एवढा सत्याग्रह चालू होता त्या तुमचे हे सावरकर काय करत होते, लगेच सांगायचं तुझं श्राद्ध करत होते, त्याचे वडे तयार करत होते आणि खीर पीत होते मेल्या. अरे, इंग्रजांनी आपल्या सत्याग्रही बंधूंना छळू नये म्हणून मिलिटरी फिरवणं हा एक फार मोठा डाव होता. परत एकदा डाव नाही कळलं तर तू चमचा असे मलाही कळेल, हा विषय वेगळा, पण डाव समजून घे त्याच्या मागचा. इंग्रजांचा पंतप्रधान सांगतो, लेडीज अँड जेंटलमॅन, वी आर ट्रान्सफरिंग पॉवर टू इंडिया ड्यू टू द फॅक्ट दॅट इंडियन आर्मी इज नो लॉंगर लॉयल टू ब्रिटन and now Britain have no army to hold down India. इंग्रजी भाषणाचा स्वच्छ अर्थ असा की भारतातलं सैन्य आमच्याशी आता एकनिष्ठ राहिलेलं नाही, ते आमच्या आज्ञा पाळत नाहीत, आणि या सैनिकांना बुडवून टाकून राज्य करता येईल एवढं आमच्याकडे आता सैन्य नाही, म्हणून आम्ही भारताला स्वराज्य देतो आहोत. वी आर ट्रान्सफरिंग पॉवर टू इंडिया ड्यू टू द फॅक्ट दॅट इंडियन आर्मीचं महत्व फार महत्वाचं आहे, आणि एवढ्यासाठी सावरकरांनी मरताना सुद्धा संदेश दिला, देश टिकवायचा असतील तर साधना करणारी भजन मंडळी पाहिजेत, उपासना करणारे मोठ पाहिजेत, तशी शक्तीची उपासना करणारी सगळ्या तरुणांची सैनिकी केंद्र सुद्धा पाहिजेत. सैनिकी केंद्र नसतील तर लक्षावधी उपासना केंद्र हवेसारखी उडवून टाकून पुन्हा पाप करायला शत्रू तसाच उभा राहील, तसाच शिल्लक राहील. शक्तीची उपासना थांबवून नाही चालणार. आज तुमच्या आमच्या शाळेमधली किमान 80% का होईना मुलं आणि मुली सामान्य म्हणजे प्राथमिक मिलिटरी ट्रेनिंगने पूर्ण करायला हवीत, तर पुढच्या 4 वर्षामध्ये आपल्या देशाचा आतंकवादापासून निभाव लागेल. तालिबानने आत्ताच 170 गावांची यादी जाहीर केली आहे की एवढ्या गावांमध्ये आम्ही धमाके करून तुमच्या भारतीय लोकांना उडवून लावणार आहोत. आपापल्या पोरांची कुठे प्रेत पुरायची ते एकदा बघा. एवढा दम आपल्याला परदेशातल्या लोकांनी दिलेला असताना, शत्रू एवढा दम देत असताना, आता जर याच्या पुढची आपली सगळी उत्सवाची कमिटी, राणा प्रताप जयंती निमित्त काय करूया, चमचा लिंबू स्पर्धा, आणि शिवजयंती निमित्त रेकॉर्ड डान्स, या असल्याच काहीतरी पांचटन पुळचट स्पर्धांमध्ये आपण अडकून पडणार असू तर आपल्या देशाचा उद्धार दुसराही कोणी येऊन करणार नाही. शांतपणे सगळ्या गोष्टीचा छान विचार करा. आपल्या देशधर्मावरती, राष्ट्रनेत्यांवरती, संत महात्म्यांवरती कोणी अशी आग पाखड किंवा चिखलफेक करत असेल तर त्याला आपण नम्रपणे सांगा की आपण तोंडाचा उपयोग चांगलाच केला तर बरं होईल, नाही तर मला चपलीचा उपयोग वेगळा करावा लागेल. तेव्हा एकदा आपणही आपल्या गोष्टी नीट करा. मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होवो निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशी आमची पुढची पिढी परमार्थाच्या मार्गामध्ये स्वामी विवेकानंदांच्या सारखी सिद्ध आणि राष्ट्राच्या मार्गामध्ये सावरकरांच्या सारखी अत्यंत लोकसिद्ध अशा तऱ्हेची तयार होण्यासाठी आज या 2 महापुरुषांच्या स्मृतीला वंदन करून माझं कीर्तन या ठिकाणी थांबवतो. याचं कारण भैरवी आणि आरती म्हणायची नाही, पण पुढे आपल्याला कीर्तन आहे. 2 कीर्तनाच्या मध्ये आरती आणि भैरवीचा विषय करायचा नसतो, फक्त श्लोकाची आठवण करून देऊन या ठिकाणी थांबतो. पुढची इथे मांडामांड होईपर्यंत सावरकर गाथेची सीडी पण इथे पोहोचणार आहे. ती नुसती ऐकायची आहे, ते 2 सीडी आहेत. एक मिनिट, या कॅसेट सगळ्या आता मी पण संचलन करतोय, त्यामुळे पुढच्या कार्यक्रमाचं संचलन माझ्याकडे उद्या सकाळी ज्यांना या कॅसेट्स पाहिजेत आणि पुस्तक कामधेनु भोजनालयाकडे उपलब्ध ठेवलंय. ऋतुपूर्णकडे ठेवतो इथे. तुम्हाला गर्दी सगळी इथे येते आणि पुढचा कार्यक्रम विस्कळीत होतो. तू तिकडे घेऊन जा. हा, असं काहीतरी करा. हा, चालेल चालेल चालेल. गेटवर किंवा कामधेनु आहे तिथं त्यांचं भोजनालय, गेटवरती मी तुमच्याकडे सीडी पोहोचवतो. चालेल, जास्त बरं पडेल त्याच्यामध्ये. फक्त इथं सगळा गोंधळ होईल. चालेल. मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होवो निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर. धन्यवाद बोस. विनंतीला मान देऊन आलात. यानंतर लगेचच ज्यांच्या अथक प्रयत्नाने 15 दिवस या मंडपामध्ये पतंजली योग समितीच्या वतीने या ठिकाणी योग प्रशिक्षण शिबिर सादर